मिठी नदी गाळ घोटाळ्याप्रकरणी स्थापन केलेल्या SIT बाबत मंत्री पंकजा मुंडे यांचं एक विधान परिषदेत मोठं वक्तव्य पाहायला मिळालेलं आहे। नद्यांमधील प्रदूषण प्रतिबंधासाठीचं नियम उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत सांगितलं आहे। तर महाविकास आघाडी सरकारच्या आशीर्वादानं नद्या नाल्यांमधील गाळ काढण्याच्या प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आणि त्यावेळेस पर्यावरण मंत्री कोण होतं हे सगळ्यांना माहिती आहे। सगळ्यांची चौकशी होऊन कारवाईला सामोरं जावं लागेल असं दरेकर यांनी म्हटलंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर काय सांगाल, आज तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला होता, नद्यांमधली गाळ असेल, मिठी नदी असेल किंवा नाल्यांमधला गाळ असेल, एक SIT नेमली होती, मात्र तसं काही झालं नाही। काय नेमकं प्रकरण, काय तुम्ही नेमकी मागणी केली होती? महाविकास आघाडीचं सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेला नद्यांमधला गाळ काढणं, प्रदूषण कमी करणं याकरता कोट्यावधीचा खर्च केला गेला, परंतु दुर्दैवानं प्रदूषण विरहित त्या ठिकाणची नदी झाली नाही, पूर्णपणे गाळ काढला गेला नाही। म्हणजे मग आता महाविकास आघाडीच्या काळात त्या सगळ्या गोष्टी झाल्या, म्हणजे महाविकास आघाडीच्या काळातील नेते असतील, मंत्री असतील, ते देखील अडचणीत येऊ शकतात? नाही, 100% ना, कारण शेवटी एवढा मोठा घोटाळा जो झाला आहे तो तत्कालीन सरकारच्या आशीर्वादानंच झालेला आहे आणि त्यावेळेला तत्कालीन पर्यावरण कोण मंत्री होते आपल्याला माहीत आहे, मुख्यमंत्री कोण होते हे आपल्याला त्या ठिकाणी माहीत आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच हे धागेदोरे त्या ठिकाणी दूरवर जातील अशा प्रकारची शक्यता आहे आणि म्हणूनच सत्य जनतेसमोर आलं पाहिजे। त्याकरता आग्रही भूमिका घेऊन आपण त्या ठिकाणी मागणी केली आणि मला वाटतं मंत्री महोदयांनी विहित वेळेत चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिले। म्हणजे मग तेव्हाचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे होते, म्हणजे त्यांची देखील चौकशी लागू शकते, जर का काही आढळलं तर कारवाई होऊ शकते? नाही, कायद्यासमोर कोणी मोठं नसतं, त्याच्यामुळं जो त्या चौकशीशी संबंधित असेल त्या सगळ्यांची चौकशी होईल आणि दोषींवर कारवाई होईल। कॅमेरामॅन नितीन बोदारेंसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई।